नमस्कार मंडळी, खरंच कधी विचार केलाय का फोनवर एखाद्या गोष्टीवर बोलल्यानंतर लगेचच त्या विषयाची जाहिरात तुमच्या स्क्रीनवरती नेमकी का दिसते? आणि हा फक्त एक योगायोग आहे की खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतोय? आजच्या स्मार्टफोनच्या युगामध्ये तुमची प्रत्येक क्लिक, सर्च, लोकेशन आणि इतर डिजिटल सवयी सतत ट्रॅक केल्या जातात. तुम्ही मित्राला गोव्याला जायचं म्हणालात आणि लगेच गोव्याच्या टूर पॅकेजेस दिसायला लागल्या. आणि हे कुठल्याही चमत्कारामुळे नाही, तर एका डेटा ट्रॅकिंग आणि अल्गोरिदममुळे होते. खरं तर मायक्रोफोन आणि कॅमेऱ्याचा ऍक्सेस अनेक ऍप्स घेतात. काही ऍप्स हे तुमच्या परवानगीच्या नावाखाली सतत सक्रिय असतात. कोणत्याही संभाषणातून निघालेले कीवर्ड जसे की शूज, हॉलिडे, डायनिंग हे सिस्टीम मध्ये नोंदवले जातात आणि त्यानुसार जाहिराती ठरतात. मोठ्या टेक कंपन्या जसं की गुगल आणि मेटा हे सतत नाकारतात की आम्ही तुमचं बोलणं ऐकतोय, पण अनेक तज्ज्ञ आणि गोपनीयतेचे अभ्यासक आणि युजरच्या अनुभवावरून हे चित्र वेगळंच दिसतंय. मायक्रोफोनच्या लोकेशन अनावश्यक ऍपसाठी बंद करा आणि तुमच्या गोपनीयतेवरती तुमचाच कंट्रोल ठेवा. आज टेक्नॉलॉजी तुमचं ऐकत नसेल, पण तुम्ही शांत राहिला तर उद्या ते तुमचं ऐकायला लागेल, हे मात्र निश्चित आहे. तर मंडळी, आता प्रश्न फक्त तंत्रज्ञानाचा नाही, तर तो आपल्या खाजगी आयुष्याच्या सुरक्षिततेचा आहे. तुम्ही आज नेमकं काय बोलताय, काय शोधताय, कुठं फिरताय, हे सगळं कुणीतरी कुठेतरी ऐकतंय, पाहतंय आणि त्याचा वापर तुमच्या स्वतःलाच विकत घेण्यासाठी प्रेरित करतंय. आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला वापरलं जायचंय की सजग व्हायचंय. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहिती पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.